आपला 6th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर चालू आहे. कोणता चॅप्टर चालू आहे? लिव्हिंग वर्ल्ड. आणि आज तारीख किती आहे? 20 जुलै 2026. हे लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर आहे तुमचं नीट फाउंडेशनसाठी. हे चॅप्टर सेम असं 11वीला सुद्धा हेच चॅप्टर आहे. लिव्हिंग वर्ल्ड पहिला 11वीचा पहिला चॅप्टर आहे आणि आपण त्या पद्धतीने शिकायलो. जवळपास तेवढंच अवघड शिकायलो आपण. आज आहे 20 जुलै 2026. चला मी वाचतो आणि तुम्ही ऐकायचंय. आणि मला जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त, माझा हेतू आता हेच आहे की सायन्सचे शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये कळाव, तुम्हाला इंग्लिश वाचता याव आणि तुम्हाला नवीन जे टेक्निकल टर्म्स आहेत बायोलॉजी मधले त्यांचे अर्थ कळाव. रेस्पिरेशन, रिलीज ऑफ एनर्जी. रेस्पिरेशन म्हणजे एनर्जी रिलीज करणे. एनर्जी म्हणजे काय? मला कोणाला येते का येतं वर्गामध्ये एनर्जीचा अर्थ सांगता? हा, स्वराज, शाबाश शाबाश. एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. तुम्ही जे जेवण खाता त्याच्यामध्ये ऊर्जा असते. खाता ना तुम्ही, त्याच्यामध्ये काय असते? ऊर्जा. आणि ते रिलीज करणं म्हणजेच रेस्पिरेशन. तुम्ही श्वास घेता, श्वासामधून तुम्हाला काय भेटते? कोणता वायू भेटते? मला हात वर करा. श्वासामधून आपल्याला कोणता वायू भेटते संदीप? ऑक्सिजन. तर जेवणामधून ऑक्सिजन काय करते? ऊर्जा रिलीज करते. त्यालाच म्हणतात रेस्पिरेशन. व्हॉट इज रेस्पिरेशन? Respiration is the process of releasing energy by burning food inside our body. रेस्पिरेशन अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण एनर्जी म्हणजे ऊर्जा तयार करतो. काय? फूड जाळून. बर्निंग म्हणजे जाळून, ज्वलन अभिक्रिया करतो. ज्वलन अभिक्रियासारखी एक अभिक्रिया असते, त्यालाच रेस्पिरेशन म्हणतात. त्याच्यासाठी ऑक्सिजन लागते. ज्वलन करतो आपण फूडचं आपल्या शरीरामध्ये. पोषक. कोण वाचते पहिली लाईन? चला शालिनी यावे. लाईन न घेऊत आपण वाचन. आता बघा इंग्लिश वाचायला तुम्ही कसे हुशार होता. काही चुकलं तर मी सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही, जोरात वाचायचं. Respiration. Release of energy. What is respiration? Respiration is the process of releasing energy by burning food inside our body. छान, शाबाश. ही व्याख्या आहे रेस्पिरेशनची, पाठ करायची. हिला मी स्टार करतो. ही व्याख्या जी आहे ते 2दा लिहून आणायची. इट रिक्वायर्स ऑक्सिजन विच वी गेट फ्रॉम ब्रीदिंग. रेस्पिरेशन साठी कोणता वायू लागते म्हणलं तर हात वर करा. रेस्पिरेशन साठी कोणता वायू लागते? इथंच द्यायला उत्तर, हेच उत्तर. रेस्पिरेशन साठी कोणता वायू लागते? हात वर करा. चला सगळेजण, जेवढ्या जणांना येते. समर्थ साखरे, ऑक्सिजन. आणि आपल्याला ऑक्सिजन कुठून भेटते त्या प्रोसेसचं नाव सांगा. ऑक्सिजन कुठून भेटते त्या प्रोसेसचं नाव सांगा. शिवम. हा, स्नेहलनं बरोबर सांगितलं, ब्रीदिंग. ऑक्सिजन कुठून भेटते? ब्रीदिंग. तुम्ही हे श्वास मध्ये घ्यायले आणि श्वास बाहेर सोडायले, त्या प्रोसेसला ब्रीदिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला? ब्रीदिंग. चला हे कोण वाचते आता? बरं काय करतो मी, एकदा एवढं वाचून घेतो मग तुमच्याकडून वाचून घेतो, म्हणजे एक लिंक लागते आपली. प्रोव्हाइड्स एनर्जी. प्रोव्हाइड्स म्हणजे पुरवते, एनर्जी म्हणजे आपल्याला ऊर्जा पुरवते. रेस्पिरेशन फॉर ऑल बॉडी ऍक्टिव्हिटीज.
like running or exercising. एक्सरसाइजिंग आणि रनिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्रिया, शरीरातल्या क्रिया करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा कुठून प्राप्त होते? रेस्पिरेशन मधून. पुढे बघा, एक्सटेंडेड लर्निंग हे आहे तुमचं 11वी साठी. रेस्पिरेशनचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार वाचा, एरोबिक रेस्पिरेशन. Aerobic respiration is the respiration where glucose is broken down in the presence of oxygen to release energy along with carbon dioxide and water being produced as byproducts of the reaction. बघा, हे एरोबिक रेस्पिरेशन अशी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये तुम्ही ग्लुकोज घेता. काय घेता? ग्लुकोज. ग्लुकोज तुम्हाला कुठून भेटते? जेवणामधून. मी एक एक शब्द सांगायलो ते लक्ष देऊन ऐका, त्याच्यानंतर मी प्रश्न विचारणार आहे. ग्लुकोज तुम्हाला कुठून भेटते? तुमच्या जेवणामधून. पोळीमधून, भातामधून तुम्हाला ग्लुकोज भेटते. आणि तुम्ही त्याच्यानंतर काय भेटते तुम्हाला? ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठून भेटते तुम्हाला? श्वासोश्वासातून. तुमच्या नाकातून तुम्ही जी हवा घेता त्याच्यातून काय भेटते? ऑक्सिजन. या 2 गोष्टी झाल्यानंतर रिॲक्शन होते. काय होते? रिॲक्शन. त्या रिॲक्शनचं नावच कोणतं आहे? एरोबिक रेस्पिरेशन. आणि तयार काय होते तुमच्या शरीरामध्ये? तुमच्या शरीरामध्ये तयार होते कार्बन डायऑक्साईड. काय तयार होते? म्हणजे CO2, त्याचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर तुमच्या शरीरात काय तयार होते? पाणी. पाण्याचं चिन्ह काय आहे? H2O. आणि सगळ्यात मेन त्याच्यानंतर तुमच्या शरीरात काय तयार होते? एनर्जी. तर मला सांगा, तुम्हाला ही रिॲक्शन करायसाठी किती गोष्टी लागतात? पहिली गोष्टीचं नाव कोण सांगते? गौरव. पहिल्या गोष्टीचं नाव कोण सांगते? आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव कोण सांगते? शालिनी. ऑक्सिजन. मला सांगा, मी आता सांगितलं ग्लुकोज तुम्हाला कुठून भेटते? शिवम. अन्नापासून. शाबाश. आणि ऑक्सिजन कुठून भेटते? श्वासोश्वास पासून. शाबाश रितेश. आणि 3 गोष्टी बनतात. रिॲक्शन झाल्यानंतर गोष्टी किती बनतात? गोष्टी बनायल्या त्यांना बाय प्रोडक्ट म्हणतात. गोष्टी बनायल्या त्यांना काय म्हणतात? बाय प्रोडक्ट. पहिली गोष्ट कोण सांगते? कोणती बनायली पहिली गोष्ट? अथर्व. कार्बन डायऑक्साइड. शाबाश शाबाश शाबाश. दुसरी गोष्ट कोणती बनायली? मुकुंद. शाबाश. वॉटर. H2. आणि तिसरी गोष्ट काय बनायली? श्रुती साखरे. एनर्जी. तर 3 गोष्टी बनतात. त्याच्यापैकी आपल्याला मेन गोष्ट कोणती पाहिजे होती? एनर्जी. शाबाश, आवडलं मला. तर इथं आता वाचा माझ्या मागे मागे तुम्ही. रिॲक्शन वाचा. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन प्रोडक्ट कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर प्लस एनर्जी. पुढे बघा. द एनर्जी produced in this type of respiration is more. बघा, रेस्पिरेशनचे 2 प्रकार बघायलो आपण. पहिला प्रकारचं नाव आहे एरोबिक रेस्पिरेशन. आणि दुसऱ्या प्रकारचं नाव आहे एनएरोबिक रेस्पिरेशन.
तर मी जर विचारलं एनर्जी जास्त कोणत्यामध्ये बनते तर तुम्ही म्हणणार एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आणि मग एनर्जी कमी कोणामध्ये बनते हात वर करून सांगा. कमी, हा श्रीते. एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. आणि मला सांगा ऑक्सिजन कोणत्या रेस्पिरेशन मध्ये लागते. ऑक्सिजन कोणत्या रेस्पिरेशन मध्ये लागते. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. मला सांगा ऑक्सिजन कोणत्या रेस्पिरेशन मध्ये लागत नाही. कोणत्या मध्ये लागत नाही. एरोबिक रेस्पिरेशन. हा, शाबाश. द ग्लुकोज is completely broken down. ब्रोकन डाऊन म्हणजे तोडणे. मला परत एकदा मी विचारतो ग्लुकोज आपल्याला कुठून भेटला होता. कोणाला आठवते का. शालिनी. अन्नापासून भेटलेला ग्लुकोज आपण तोडून टाकतो. ब्रोकन डाऊन इनटू. तर कशामध्ये त्याचे तुकडे करतो. तुकडे होऊन काय बनते. इनटू वॉटर and carbon dioxide. It takes place in animals and plants. तर एरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होते. ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्ये होते आणि प्लांट्स म्हणजे कशामध्ये होते. झाडांमध्ये होते. मी जर विचारलं एरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होते तर कोणी सांगते का. हा, ॲनिमल्स आणि अँड प्लांट्स. शाबाश. आणि मी आता परत एकदा विचारतो ऑक्सिजन कोणत्या रेस्पिरेशन मध्ये लागते. ऑक्सिजन. शिवम. शाबाश. एरोबिक मध्ये. मी जर विचारलं जास्त एनर्जी कोणत्यामध्ये बनते. एरोबिक मध्ये का एनएरोबिक मध्ये. शालिनी. शाबाश. आणि मी जर म्हटलं एरोबिक रेस्पिरेशन करायला किती गोष्टी लागतात. किती लागतात. हा गौरव. पहिली गोष्ट कोण सांगते. श्रीते. दुसरी गोष्ट कोण सांगते. सुदर्शन. ऑक्सिजन. मी म्हंटल किती गोष्टी बनतात तर तुम्ही काय म्हणणार. समर्थ. 3. तर तिन्ही गोष्टींचे नाव कोण सांगते. प्रोडक्टचे नाव. स्नेहल. शाबाश. आता एकदा आपण एनएरोबिक रेस्पिरेशन वाचून टाकू. एनएरोबिक रेस्पिरेशन anaerobic respiration is the respiration which occurs in the absence of oxygen to produce the energy. absence म्हणजे अनुपस्थिती. तर इथं ऑक्सिजन नसते. इथं ऑक्सिजन प्रेझेंट नसते. पुढे बघू आता. इट ऑकर्स इन ईस्ट सेल्स in which alcohol is produced. तर एनएरोबिक रेस्पिरेशन कशामध्ये होते जर विचारलं तर काय सांगायचं. कोण सांगते. एनएरोबिक रेस्पिरेशन कुठं होते म्हटलं तर कोण सांगते. स्नेहल. नाही. कोणत्या प्राण्यामध्ये होते. हा, तिथे ईस्ट मध्ये होते. ईस्ट हे प्राण्याचं नाव आहे. एनएरोबिक रेस्पिरेशन कुठं होते म्हटलं तर काय सांगायचं. ईस्ट मध्ये होते. आणि एनएरोबिक रेस्पिरेशन नंतर तयार काय होते म्हटलं तर काय सांगायचं. अल्कोहोल. आणि एरोबिक रेस्पिरेशन कुठे होते विचारलं तर कोण सांगते. एरोबिक कुठं होते. आत्ताच थोड्या वेळ आधी झालं. हा हा, इंग्लिश मध्ये. झाड आहेत आणि प्राणी आहेत इंग्लिश मध्ये. प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि एनएरोबिक कुठं होते विचारलं तर आता परत एकदा. आता बघा एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय लागते बघा. काय लागते. फक्त ग्लुकोज. काय लागते फक्त. आता तयार काय काय व्हायले बघा. इथॅनॉल. अल्कोहोलचं नावच असते इथॅनॉल.
अल्कोहोलचं नावच असते इथेनॉल. आणि अजून काय तयार व्हायले? कार्बन डायऑक्साईड. आणि अजून काय तयार व्हायले? एनर्जी. हे सगळं कुठं व्हायले? ईस्ट सेल. ईस्ट सेल म्हणजे ईस्टची पेशी. ईस्ट नावाचा प्राणी असते एक पेशीय. तर अशा प्रकारे अल्कोहोल बनते. अल्कोहोल. It also occurs in the muscles of our body. तुमच्या शरीराच्या मसल मध्ये सुद्धा एनएरोबिक रेस्पिरेशन होते. इथं जसं ईस्ट मध्ये व्हायले तेच असं इथं होते तुमच्या मसल्स मध्ये. कधी? when we do excess workout. एक्सेस म्हणजे जास्तीचा, वर्कआउट म्हणजे व्यायाम. जेव्हा तुम्ही खूप व्यायाम करता तर तुमच्या मसल मध्ये कोणतं रेस्पिरेशन होते? एनएरोबिक रेस्पिरेशन. जे कुठं होते? ईस्ट मध्ये. आपल्यामध्ये होत नसते. आपल्यामध्ये फक्त एक कुठं होते? फक्त तुमच्या मसल्स मध्ये. ते पण कधी? जेव्हा तुम्ही खूप जास्त व्यायाम करता. आणि त्यामुळेच मग तुमचे मसल दुखतात. खूप व्यायाम केल्यावर दुखतात की नाही? कारण इथं कोणतं रेस्पिरेशन होते? एनएरोबिक. कोणतं होते? एनएरोबिक रेस्पिरेशन. विच कॉजेस टेम्पररी लॅक ऑफ ऑक्सिजन फॉर मसल. लॅक म्हणजे कमतरता. लॅक म्हणजे कमतरता. कमतरता म्हणजे कमी पडते. तर मग तिथं कमी पडते कोण? ऑक्सिजन. कुठं? मसल मध्ये. कारण तिथं कोणतं रेस्पिरेशन होते थोड्या वेळासाठी? कोणतं? हात वर करा. कोण सांगते? श्रीतेज. एनएरोबिक रेस्पिरेशन. कधी होते? मसल मध्ये. मला सांगा एनएरोबिक रेस्पिरेशन कधी होते? कोणी सांगते का? हा किशोर. नाही नाही, अजून आपल्या शरीरात कधी होते? मसल मध्ये कधी होते एनएरोबिक रेस्पिरेशन? खूप जास्त वर्कआउट म्हणजे व्यायाम करतो तेव्हाच होते. आणि ईस्ट मध्ये मात्र नेहमी होते. ईस्ट मध्ये नेहमी एनएरोबिकच होते. ईस्ट काय व्यायाम करत नाहीत. ते काय पेशी असते एक छोटी. द मसल सेल्स then start doing anaerobic respiration and produce lactic acid. आता ईस्ट मध्ये आणि आपल्या स्नायू पेशींमध्ये एक फरक आहे. एक ईस्ट एनएरोबिक रेस्पिरेशन करून काय तयार करतात? ईस्ट एनएरोबिक रेस्पिरेशन करून काय तयार करतात? हात वर करून सांगा. कोणी सांगते का? स्नेहल. इथेनॉल. आणि आपल्या पेशा एनएरोबिक रेस्पिरेशन करून काय तयार करतात? लॅक्टिक ऍसिड तयार करतात. काय तयार करतात? आपल्या स्नायूमध्ये इथेनॉल म्हणजे दारू तयार होत नाही. इथेनॉल म्हणजे दारू. चला, तर मसल मध्ये कोणतं होते? मसल मध्ये काय लागते आपल्याला रेस्पिरेशन करायला? सांगा. एकच पदार्थ लागते. काय लागते? श्रीतेज. ग्लुकोज. आणि किती पदार्थ तयार होतात? पहिला पदार्थ सांगा. लॅक्टिक ऍसिड. आणि दुसरा पदार्थ तर सांगा. कुंडलिक. शाबाश शाबाश. आता वाचन घेतो. आता काय घेतो? पूर्ण वाचन घ्यायचं. पूर्ण वाचन. आणि चांगलं ज्यांना वाचता येते त्यांनीच या आजच्या दिवस. आणि उद्यापासून मी सगळ्यांचं वाचन घेतो. चला, कोणाला चांगलं वाचता येते त्यानं ही हेडलाईन, त्याच्यानंतर ही हेडलाईन, आणि त्याच्यानंतर हे एवढं वाचायचंय. श्रीतेज. शाबाश. जोर जोरात वाचा. एकदम मस्त वाचा. आणि सगळेजण मागचे वाचणार आहेत. सगळेजण. Respiration. Release of energy. What is respiration? Respiration is the process of releasing energy by burning food.
inside our body. शाबाश शाबाश छान. चला आता पुढचं वाक्य असं छान कोण वाचते एकदम जबरदस्त स्पष्ट वाचा आणि चुकलं तरी काही टेन्शन नाही. पहिलीच गोष्ट सांगायला आधीच चुकलं तर मी सांगतो. इथं आपण शिकायलाच बसलोय. चला स्नेहल वाचा. पण मी चुकलेला शब्द मी परत सांगितला की परत वाचायचा. ओके हा येलो ना. हा It requires. इट थांबा. इट रिक्वायर. It requires oxygen, which we get from breathing. ब्रीदिंग. Breathing. ह म्हणायचं नाही द म्हणायचं ब्रीदिंग म्हणायचं. चला आता पुढचा तिसऱ्या नंबरचा पॉइंट कोण ये मुकुंद. शाबाश. चुकलं तरी व्हायचं नाही. Provides energy for all body activities like running or exercising. शाबाश शाबाश छान. चला आता पुढचं हे एरोबिक एक्सप्रेशनची आणि ही पहिली लाईन इथपर्यंत आणि ही दुसरी लाईन इथपर्यंत तर खूप वाचायचंय. कोणी तरी पक्का खिलाडी पाहिजे मला. कोण आहे वाचन करणारा. काहीच हात वर होत नाहीये का एवढे भ्यायले काय तुम्ही. चल ये बेटा शिवम. शिवम भीत नाही. शिवम साखरे. Aerobic respiration. Aerobic respiration is the respiration where glucose is broken down in the presence of oxygen to release energy along with carbon dioxide and water being produced as by products of the reaction. शाबाश शाबाश एवढं लांब वाचलं. शाबाश. चला आता पुढचा पॉइंट ही रिॲक्शन वाचायची आहे. रिॲक्शन वाचायची आहे. चला आता एवढी तरी हिंमत करा प्लीज. काही घाबरू नका. मी काहीच म्हणत नाहीये तुम्हाला आणि करेक्ट वाचायलेत आतापर्यंत आलेले तर. चला हा गौरव. गौरव अवतारी. Glucose plus oxygen, carbon dioxide, product, carbon dioxide plus water plus energy. चला त्याच्या पुढचा. शाबाश. एनर्जी पाहिजे आता. एनर्जी वाचण्यामध्ये. शाबाश. किशोर ये बेटा किशोर. नवीन नवीन पाहिजे मला दर वाक्याला. आतापर्यंत प्रत्येक वाक्य नवीन नवीन जणांनी वाचलं. चुकलं तर सांगतो. The energy production produced in this type of respiration is more. घाबरायचं नाही. हळूहळू येते तुला. शाबाश. चला राजश्री या. मस्त वाचायचे. थांबा थांबा हायलाइट करू द्या. हे वाचा पॉइंट. चला. The glucose is completely
कम्प्लिटली. completely broken down into water and carbon dioxide. शाबास. चला नेक्स्ट. आता कोण येते? हिम्मतवान पाहिजेत मला लोक. हा, अथर्व ये बेटा. हे आता खालीच ठेवा. It takes place in animals and plants. शाबास. चला पुढचं वाक्य. नवीन हेडिंग एरोबिक रेस्पिरेशन आणि हे इथपर्यंत. नवीन कोणीतरी पाहिजे आता. चला कोणाकोणाचं राहिली बारी. संदीप या बेटा. आणि भ्यायचं नाही, जोरात वाचायचं, तरच तुम्हाला हिंमत तिथे वाचायची. खालीच ठेव यार. Anaerobic respiration. Anaerobic respiration is the respiration which occurs in the absence of oxygen to produce the energy. चला पुढचा पॉइंट. कोण वाचते पुढचा पॉइंट? हे वेदिका. घाबरायचं नाही बेटा, जोरात वाचायचं. हे आता माईक थोडा खालीच पकडा, तोंडाजवळ पकडा. The occurs. नाही बेटा. It occurs in ईस्ट cells in which alcohol is नाही प्रोड्यूस्ड मग. produced. चला रिॲक्शन वाचायची आता. स्वराज आहे बेटा. Glucose, ethanol, carbon plus carbon dioxide plus energy in its cells. अंजली माटे या. चला पुढचं वाचा. It also occurs in the muscles of our body when we do exercise workouts which causes a temporary lack of oxygen for muscles. चला आता पुढचं वाक्य कोण वाचते? ये बेटा अरविंद. शाबास. घाबरायचं नाही, काही चुकलं तर मी लगेच सांगतो. The muscles cells then start doing anaerobic respiration. And produce lactic acid. बरोबर. शाबास. चला पुढचं. हा, हे मी वाक्य एकदा वाचून दाखवतो. देर इज पार्शल ब्रेकडाऊन. कोणतं ब्रेकडाऊन? पार्शल म्हणजे अर्ध. पार्शल म्हणजे पूर्ण नाही, अर्ध. आणि इथं होतं कम्प्लीट ब्रेकडाऊन. वर काय होतं? कम्प्लीट ब्रेकडाऊन. इथं आहे पार्शल ब्रेकडाऊन. पार्शल शब्द आहे, पार्शल. हा, ये श्रुती. There is a partial breakdown of glucose.
ग्लुकोज आहे ते शब्द, ग्लुकोज. चला लास्ट आता ती रिएक्शन वाचायची आहे. ये समर्थ. Glucose. Product. Lactic acid. लॅक्टिक ऍसिड. Lactic acid. Plus energy in muscles. आता हे तुम्ही लिहून घ्यायचं.